खरं तर आता नवरात्र सुरू आहे. या चांगल्या दिवसात श्राद्धांची आठवण देखील काढायला नको. तुम्ही आता थंबनेल पाहिला असेल, तुम्हाला प्रश्न पडला असेल की श्राद्धांचं काय नवीन. पण सरकारात बसलेले लोक हे काही राजकारणापुढे इतके शरणागत होऊन जातात की मग जनहितासाठी दाखल काही तक्रारींचं श्राद्ध घालावं लागतं. आज अशाच काही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे की ज्या गोष्टी जेव्हा या राज्यात मवियाचं सरकार होतं तेव्हा कोणी मांडल्या आणि त्या दुर्लक्षित झाल्या असत्या तर समजू शकलो असतो आपण. पण महाविकास आघाडीच्या अभद्र आघाडीला एक प्रकारे गाडून सत्तेत आलेलं हे सरकारही न्यायालय म्हणतं तसं हलकं आहे की काय, मी तो शब्द वापरणार नाही. हलकं कुणाला म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे, अशी शंका यायला लागली मला. रास्त आहे शंका आहे. नमस्कार मित्र, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार डिजिटल. आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी एक सक्षम यंत्रणा आहे. न्यायनिवाडा करण्यासाठी न्यायपालिका आहे. अगदी पहाटेसुद्धा आमच्या कोर्टांमध्ये काम चालतं बरं का. काही खास लोकांसाठी मध्यरात्रीचं कोर्ट बसतं आणि न्यायनिवाडा करतं. एवढं ते प्रकरण महत्त्वाचं असतं, जनहिताचं असतं. पण मागच्या 56 वर्षात मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता या दोन सर्वात मोठ्या मुद्द्यांना हाताशी धरून एका राजकीय घराण्यानं अक्षरशः लूट माजवली. ज्ञात स्रोतांमधून होणाऱ्या उत्पन्नाच्या 1000 पट अधिक संपत्ती जमवलेल्या ठाकरे कुटुंबियांच्या विरोधात महाविकास आघाडीची सत्ता असताना गौरी भिडे आणि अभय भिडे यांनी एक पोलीस तक्रार केली. ॲडव्होकेट जयश्री पाटील तुम्हाला आठवत असतील, त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातही अशीच तक्रार दाखल केली होती आणि त्या FIRच्या बेसवर अनिल देशमुख यांच्यावर कारवाई सुरू झाली. त्यांना अटक देखील झाली. अशाच पद्धतीची तक्रार भिडेंनी पोलिसात दाखल केली, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. हे प्रकरण सोशल मीडियातून तापवलं गेलं. त्यानंतर त्या तक्रारीची दखल घेतली गेली. तक्रार दाखल करून झालं 1.5 वर्ष. मग भिडेंनी जनहित याचिका दाखल करून घेण्यासाठी जंग पछाडले. मग तिथेही त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी अडवलं गेलं, नाडलं गेलं. अखेर वर्षभरापूर्वी ठाकरेंच्या बेनामी आणि अमाप संपत्तीबद्दल CBI किंवा EDकडून तपास व्हावा यासाठी विनंती करणारी याचिका दाखल करून गेली. पण तपास मात्र केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवला गेला नाही. राज्याच्या EOWकडून जी काही प्राथमिक चौकशी झाली तेवढीच ग्राह्य धरून हे प्रकरण गुंडाळलं गेलं. मी फार झटपट आणि वरवर बोलून हे प्रकरण संपवलं असं बोललोय. खरं तर भिडेंच्या याचिकेत खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले होते. कोविड काळात सगळेच धंदे ठप्प असताना निव्वळ सामना, मार्मिक आणि प्रबोधन प्रकाशन धोधो पैसा कमावून गेलं. हे कसं शक्य आहे? 11.5 कोटींचा निव्वळ नफा दाखवला गेलाय. ज्या प्रकाशन संस्थेकडे ABC म्हणजे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनचं सर्टिफिकेशन नाही आहे, जे तुमच्या जे काही प्रकाशन असतं त्या प्रकाशनाचा खपाचं सर्टिफिकेशन देतं, ते सर्टिफिकेशन नाही आहे. त्या प्रकाशन व्यवसायाला महागड्या दरानं जाहिराती मिळू शकत नाही. नुसतं दरांचं काय घेऊन बसलात, ABC नसेल तर शासनाच्या जाहिरातीही मिळत नाहीत. पण सामनात तुम्ही बघा सरकारी जाहिराती असतात. खरं तर त्यासाठी मोठी नियमावली आहे सरकारी जाहिरातींची. खपाच्या आकड्यानुसार जाहिरातींच्या कॉलम सेंटीमीटरचा एक दर निश्चित केलेला असतो, पण त्यासाठी ABC सर्टिफिकेशन लागतं. भिडेंनी या सगळ्या गोष्टींसोबत महापालिकेतल्या टेंडर्स, कॉन्ट्रॅक्ट्स यांच्यावरही शंका उपस्थित केलेली आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ठाकरे कुटुंबियांची अनधिकृत मालमत्ता, ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त जमवलेली माया याबाबत अनेक बिंदू त्या याचिकेत त्यांनी मांडले होते. तपास यंत्रणांना फक्त ते बिंदू जोडत जायचं होतं प्रामाणिकपणे, पण तसं घडलं नाही. याचिका पुढे ती फेटाळली गेली. पण आजच्याच दिवशी मेहरबान कोर्टानं सदर याचिका दाखल करून घेतली होती. म्हणून याचिका दाखल होण्याचं वर्षश्राद्ध आपण नक्कीच घालू शकतो आजच्या दिवशी. या याचिकेत अजिबातच दम नव्हता असं नाही आहे ना. अनेक विधितज्ञांनी त्यावेळेस खाजगीत बोलताना सांगितलं होतं की याचिकेच्या ड्राफ्ट्समध्ये कायदेशीर सुधारणा केल्या तर कोर्टात तहलका माजल अशी याचिका होती ती. आणि तशा सुधारणानंतर केल्याही गेल्या. गौरी भिडे आणि अभय भिडेंनी त्या केल्याही. पण ठाकरेंच्या या अमाप संपत्तीची चौकशी EOWने केली की मलबार हिल पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ते त्या अहवालात दडपून टाकले. पण भिडे म्हणत होते ना, हा तपास द्या EDकडे किंवा CBIला सांगा चौकशी करायला. तर का नाही दिला गेला? सरकार तर शिंदे फडणवीसांचं होतं की तेव्हा. महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि हे सरकार आलं, नवीन सरकार. तेव्हा सर्वसामान्य राष्ट्रीय विचारांचा नागरिक सुखावला होता. मी राष्ट्रवादी विचारांचा म्हणणार नाही, राष्ट्रीय विचारांचा नागरिक सुखावला होता की आता न्याय मिळेल आता. अगदी गौरी भिडेंच्या याचिकेचंच काय तर स्वप्ना पाटकर, सुशांत सिंग आणि दिशा सालियनलाही न्याय मिळेल.
पण भिडेंच्या दमदार याचिकेला गुंडाळल्यानंतर या सरकारवरचा विश्वास उडायला सुरुवात झाली. खरं तर लोक समजून गेले की हे राजकारणी झाले सगळेच एका माळ्याची मणी. गौरी भिडे, अभय भिडे या बाप लेकीच्या जोडीला माझ्यासारख्या 2% के यूट्यूबरने शक्य ती नैतिक मदत केली, पण शेवटी या आमच्या व्यासपीठालाही मर्यादा आहेत की. हीच बाब स्वप्ना पाटकर यांच्या बाबतीतही घडते बरं का. शिवसेना नेते, सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या वैयक्तिक मनमर्जीसाठी एका सामान्य मराठी तरुणीला कशा पद्धतीनं सतावलं गेलं हे आपण पाहिलंय. अगदी स्वप्ना पाटकरांना एका आरोपाखाली तुरुंगात देखील धाडलं गेलं होतं. राऊतांच्या बेनामी मालमत्ता खरेदी करणारा सुजित पाटकर हा संपादकांचा मानसपुत्र हस्तक आज तुरुंगात आहे, पण त्यांना आपल्या पत्नीच्या नावे काही मालमत्ता वळवल्यानं त्या परत कशा घ्यायच्या यावरून आता राऊतांची मोठी अडचण झाली. मागे या कारणास्तव स्वप्ना पाटकरांना राऊतांनी अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आज त्या क्लिपबद्दल पोलीस तक्रार केलेलाही 1 वर्ष झाले. घालायचं का श्राद्ध? वर्षश्राद्ध घालायचं? श्राद्ध घाला या नेभळट सरकारच्या नावानं, या सरकारमधल्या सद्गुण विकृतीच्या नावानं, संजय राऊत, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्या नावानं चळाचळा कापणाऱ्या, नेकदिल, सच्चा आणि सन्मार्गानं चालणाऱ्या सरकारमधल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळ्यात जबाबदार नेत्यांच्या नावानं चटावर पिंड मांडली पाहिजेत. पण त्या पिंडांना कावळा शिवणार नाही याची मला खात्री आहे. कारण या बड्या आणि करू पांडे धेंडांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अभय भिडे, गौरी भिडे किंवा स्वप्ना पाटकरांसारख्या सामान्य लोकांना होणारा त्रास, मनस्ताप हा कोणाच्याही खिचगणतीत नसेल. पण आजही स्वप्ना पाटकरांना मारून टाकण्याच्या, बलात्काराच्या धमक्या येतात. फक्त या धमक्या पूर्वी फोनवरून यायच्या, चिठ्ठ्यांमध्ये लिहून घराबाहेर टाकल्या, त्यांच्या घरात साप सोडला जायचा. आता वेगळ्याच मार्गाने दिल्या जातात. संजय राऊत नावाच्या राक्षसाचा प्राण ज्या सुजित पाटकर नावाच्या पोपटात अडकलेला आहे, त्या सुजित पाटकरला स्वप्ना पाटकरांना घटस्फोट द्यायचा आहे. पण त्याआधी त्या सगळ्या मालमत्ता ज्या संजय राऊतांच्या आहेत आणि सुजितने त्या स्वप्ना पाटकरांच्या नावावर नोंदवलेल्या आहेत त्या परत मिळवायच्या आहेत. स्वप्ना पाटकर या लोकांना नडतायत. त्यांना रीतसर पोटगी हवी आहे. घटस्फोट जर घ्यायचा आहे तर पोटगीसाठी नवऱ्याच्या खात्यात किती रक्कम आहे हे तपासणं गरजेचं असतं. पण सुजित पाटकर मागच्या कित्येक सुनावण्यांमध्ये कोर्टाने झापल्यानंतरही स्वतःचं बँक स्टेटमेंट सादर करत नाही आहेत. कारण माझ्या बँक स्टेटमेंटमध्ये किती पैसे आहेत हे जोपर्यंत नवरा सादर करत नाही तेव्हा बायकोला पोटगी कशी मिळणार. यामागचं कारण एकच आहे, हे बँक स्टेटमेंट न सादर करण्याचं. राऊतांच्या खात्यातून सुजित पाटकरांच्या खात्यात किंवा पाटकरांच्या खात्यातून संजय राऊतांच्या, विदिशा राऊत किंवा संदीप राऊत उर्फ आप्पांच्या खात्यात काही रक्कम वळती झाली आहे का हे सुजित पाटकरांच्या बँक स्टेटमेंटमध्ये स्पष्ट दिसेल. आणि हे खिचडी चोर आणखी उघडे पडतील. अशा चोरांना कायद्याचाही बडगा दाखवला पाहिजे, पण आपल्या न्यायपालिकेचंही त्यात आस्ते कदम सुरू आहे. पोलीस यंत्रणेनं तर महिलांचा अनादर करणाऱ्या, घाणेरड्या शिव्या देणाऱ्या लोकप्रतिनिधीला उचलून अंदमानात काळ्या पाण्याला धाडायला पाहिजे. पण यातलं काहीच होत नाहीये. सत्ताधाऱ्यांच्या मनात असेल तर सर्व काही होतं. सुशांत आणि दिशाच्या खटल्याचा पुन्हा बागुलबुवा उभा केला जातोय, पण त्याला काही अर्थ नाहीये. सगळे पुरावे नष्ट झालेले असणार, एवढा काळ लोटलाय. आणि ज्यांच्याकडे पुरावे आहेत ते कुठल्या तरी राजकीय कुटुंबातल्या प्रमुखाला भावनेच्या भरात दिलेल्या शब्दाखातर बोलू शकत नाही. म्हणजे हे सगळं काय चाललंय? मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. आज सकाळीच स्वप्ना पाटकरांनी एक ट्विट केले, तुम्ही रोज प्रेस कॉन्फरन्स घ्या, घाबरवा, धमक्या द्या, कामकाजात अडचणी आणा, विविध गुंड आणि संस्थांचा वापर करून त्रास द्या, जगू नका देऊ, पण तरीही कोर्टात जाणार, खरं बोलणार आणि लढत राहणार. संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याचे व्यवस्थापक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पाहत आहेत पण काही बोलत नाहीत का? ट्विटरमधला प्रश्न. स्वप्नाजी, तुमच्या या काचं उत्तर या लोकांकडे नाही. तुमच्या तक्रारीला आज वर्ष झालंय, भिडेंच्या याचिकेला आज वर्ष झालंय, अजून कित्येक वर्ष हा लढा असाच चालेल. सरकार बदलतील कदाचित. आज तुम्ही ज्यांच्या विरोधात लढताय तेच पुन्हा सरकारात दिसतील, आज ते विरोधी पक्षात असले तर. मग तर ही लढाई अजून कठीण होऊन बसेल. पण एकच विनंती, लढणं सोडू नका. तुमच्यासारख्या गौरी भिडेंसारख्या नवदुर्गा आज समाजात आहेत, त्यामुळे सामान्यांना जगण्याचं बळ मिळतंय. नाहीतर हे राजकीय महिषासूर एवढे माजलेत की त्यांच्या अत्याचाराने हे जग कधीच विलयाला गेलं असतं. आज नाही तर पुढच्या वर्षी कधीतरी परेशान झालेल्या आणि पराजित न होता झगडणाऱ्या या सत्याला न्याय मिळेल. ज्याला आपण म्हणतो ना, परेशान होत आहे मगर पराजित नाही, त्या सत्याला न्याय मिळेल. तोवर यांचं श्राद्ध घालायला आपण मोकळे आहोत. तुर्तास सांगतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा AKAR-DG. धन्यवाद. नमस्कार.